महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आदरणीय आशाजी शिलाड साहेब, मराठा सेवा संघाचे सर्व सन्माननीय असलेले माझे सहकारी, उपस्थित व्यासपीठ, आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, त्यांचे सर्व प्रशासकीय टीम, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, मीडिया, शिवभक्त आणि उपस्थित शिवनेर भूषण पुरस्कारचे सर्व मान्यवर, ज्याच्यामध्ये बाळासाहेब आहेत, त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर डुमरे साहेब आहेत, आदरणीय कोरडे साहेब आहेत आणि विशेषतः राजाभाऊ पायमोडे, या चौघांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि साहेब, मी आपल्याला फार शॉर्ट मध्ये, आपल्याला तर कल्पना आहे 2014 ते 2019 तुम्ही आणि मी जे काम केलं ते काम उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि इथून मागच्या काळामध्ये या जुन्नरच्या शिवभूमीला कोणी केलं असेल आवडून सांगितलं पाहिजे. तो काळच होता साहेब, 2014 ते 2019 पक्ष आहे. बरोबर हुशार मानलं माहिती आता तुम्हाला सॅल्यूट आहे. खर तर साहेब, हे काही गोष्टी ज्या आहेत, आपल्याला मी सभागृहामध्ये म्हटलं होतं की साहेब, स्वराज्याचा ध्वज किल्ले शिवनेरी आणि रायगड, तिथे राज्याभिषेक झाला, तिथे हा जन्म झाला, या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज. आणि आपण रिप्लाय केला तातडीने, महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने ऐकला तो रिप्लाय 0 मिनिटांमध्ये तुम्ही सांगितलं की होय, मी पुरातत्व खात्याची मंजुरी घेईल आणि दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायचं काम शिवशाही सरकार महायुतीने केलंय. मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो. दुसरी गोष्ट साहेब, या ठिकाणी आपल्याला कल्पना की दाऱ्या घाट यशवंतराव चव्हाण पाहिलं की मुंबई जवळ येईल आणि आमच्या संपूर्ण मुंबईकरांना आणि ग्रामीण भागाला हा दळणवळणाचा रस्ता, मुख्य रस्ता उपर होईल. त्यानंतर युतीचं सरकार आलं 95-96 ला, पहिल्यांदा आदरणीय मनोहरजी जोशी आणि मुंडे साहेबांनी नारळ वाढवला आणि घाण करतो म्हटले. त्यानंतर पुन्हा सरकार जे आलं ते आपल्या रूपाने, आणि महायुतीमध्ये तुम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं, अजितदादा होतेच, परंतु आज त्या ठिकाणी सर्वे झालाय. सर्वे होऊन सुद्धा साहेब 5 वर्ष होऊन गेली आहे. पुन्हा सर्वेसाठी पैसे टाकावे लागतील आणि दाऱ्या गाड्यांचा डीपीआर तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी करावं लागेल. साहेब, अष्टविनायक ओझर गणपती ते महालक्ष्मी कोल्हापूर उमरज या ठिकाणी येडगावच्या धरणामध्ये जमिनी गेल्या. दोन्ही देवालय अष्टविनायकाचे आणि महालक्ष्मीचे भक्तांसाठी अतिशय जबाबदारीचे देवालय आहे. मी आपल्याला जास्त काही बोलत नाही, फक्त बिबट समस्या मुद्दा घेतो आणि बाकी विषय संपवतो. बाकी मी आपल्या हातात निवेदन देऊन टाकतो. वेळ कमी आहे. साहेबांनी जी सूचना केली आहे, तिन्ही मान्यवर इथं उपस्थित आहेत. चौथ्या आशिषची शिलाड साहेब या ठिकाणी आहेत. मी सांगतो की साहेब, बिबट सफारीला तुम्ही मंजुरी दिली आंबेगावांना आणि हा अतिशय पायलट प्रोजेक्ट आहे. तो मंजूर झाला 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये. तुम्ही तो देवेंद्रजी तुम्ही मांडला अर्थसंकल्पामध्ये, तो मंजुरी आली. तर 80 कोटी फंड देखील आला आणि CZA सेंट्रल झू अथॉरिटीने यांची मान्यता सुद्धा दिली. पण सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकलेलं आहे. सुप्रीम कोर्टाची एक शेवटची मान्यता साहेब द्या. आणि ही जी कामं मी तुमच्या हातामध्ये देणार साहेब, जास्त नाही, 13 काम आहेत. हा भीमाशंकर झाले रस्ता जवळून 13च्या 13 कामं द्यायचा शब्द साहेब. याच्यामुळे तर माझा आवाज वाढतो ना महाराष्ट्रामध्ये, तुमच्या सगळ्यांमुळे. शिंदे साहेब, हे तुम्ही जे सगळे बसले ते काही मान्यवर, शिवरायांची आन बाण आणि शान समजणारे हे सगळी मंडळी, मी निश्चितपणे खात्री देतो की या शिवभूमीचा मॉडेल म्हणून महाराष्ट्रापुढे जाईल आणि महाराष्ट्राच्या असलेल्या दैवताचं, हिंदुस्थानच्या अखेर दैवताचं, या हिंदुस्थानाच्या दैवताचा संपूर्ण जगामध्ये गाजावाजा होईल. एवढंच सांगतो आणि थांबतो.